तर मंडळींनो, आता पावसाळा सुरू झालाय. संध्याकाळच्या वेळी कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात छानसं धूप लावलेलं असलं तर किती छान वाटतं ना. तर पावसाळा तर आहेच, तर आज मी बनवणार आहे धूप कांडी. तर चला दाखवते. तर हा आहे कोळसा आणि कापराचा चुरा. ह्याची पावडर मी मिक्सरमध्ये केली आहे. पहिले थोडंसं त्याला वरवंटाने किंवा कोणत्याही दगडाने चेचायचं आणि मग मिक्सरमध्ये अशी पावडर केली. काही फुलं आणि तुळशीच्या पानांची आणि तुळशीच्या खोडाची सुकवलेली ही पावडर आहे. यासाठी तुम्ही कोणतेही तुमच्या घरची फुलं सुकवून किंवा इसेन्शियल ऑइल्स किंवा फ्रॅग्रंट ऑइल्स तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून धुपाचा खूप सुंदर वास येईल. हे आहे गाईचं शेण, ओलं शेण आहे, सुकलेलं नाही. हे पण आपण धूप कांडीसाठी वापरणार आहोत. आणि हा आहे कोळसा. कोळसा आणि कापूर हे मिक्सरमध्ये फिरवून असं बारीक केलंय. आता ह्यामध्ये आपण फुलांचा आणि तुळशीचा जो मिक्सरमध्ये थोडासा चुरा, म्हणजे एकदमही नाही, थोडे कण आहेत ह्याच्यामध्ये, तो ह्याच्यात मिक्स करून घेऊयात. आता ह्यात मी काही पावडरी आणल्या आहेत. तर त्यातलीच हे म्हणजे सुगंधी कचोरा. हा जवळजवळ 20 ग्राम होता, त्यातला अर्धा पाकिट हे ह्याच्यामध्ये टाकलंय. त्यानंतर नागरमोथा. नागरमोथा ह्याचा वास खूप छान येतो, धुपामध्ये हे टाकतात. ह्याचं काही प्रमाण नाही. त्यानंतर एक सुगंधी पावडर म्हणून येते. या सगळ्या आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये मिळतात पावडरी, ज्या वनस्पती आणि वनस्पतींची मुळं, औषधी वनस्पतींची मुळं त्यापासून बनवल्या जातात. हे आहे गुगुळ. गुगुळ एखाद चमचाभर घालते. त्यानंतर बापची. आणि साधं चंदन. साधारण 1 चमचाभर घालते. आणि रक्तचंदन. आता या सगळ्या पावडरी आपण मिक्स करणार आहोत. त्यानंतर इसेन्शियल ऑइलमध्ये सँडलवूडचं ऑइल आहे माझ्याकडे, तर त्यातलं मी थोडंसं घालणार आहे. हा आहे भीमसेनी कापूर, साधा कापूर नव्हे. तर भीमसेनी कापराचा आपण कोळशामध्ये थोडासा टाकलेलाच होता, पण हा पण थोडासा चुरून या पावडरमध्ये मिक्स करणार आहे. तर हा कापूर घेतलाय. तर अशा सगळ्या पावडरी आता आपण मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेण ॲड करणार आहोत. ह्यात ना काही गुठळ्या होतात, त्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. शेण टाकून मग त्यात पावडरी टाकल्या तर त्याच्या गुठळ्याच राहतात. तर पहिले हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रण. हे गाईचं शेण आहे, ते आपण ह्याच्यात मिक्स करतोय. लागेल तसं आपल्याला अंदाज येतो तसं ते घ्यायचं. मुळात हे बाइंडर म्हणून काम करतं.
आता ह्याचे असे साधारण गोळे बनवू शकतील. म्हणजे हे तयार झाले. आता ह्याला आपण शेप द्यायला घेऊयात. बरं, तुम्हाला माहिती आहे का, हे धूप हर्बल, आयुर्वेदिक आणि इको फ्रेंडली, म्हणजेच ह्या धुपामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. तसंच पावसाळ्यात जे कीटक, डास, मच्छर किंवा माशा घरात येतात त्यांनाही हकलून लावण्याचं काम करतं. आणि हो, ह्या धुपाच्या वासामुळे आपल्याला अरोमा थेरपी मिळून घरात आणि मनात पॉझिटिव्हिटी तर राहतेच, आणि अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्सपासून बनवता येतं, तेही घरच्या घरी. आहे की नाही मस्त? आता बघा, असे आकार द्यायचे हाताने, साच्याचीही गरज लागत नाही. अगदी सोपे छोटे छोटे आकार द्यायचे. अशा दोन्ही शेप्समध्ये आपण धूप बनवू शकतो, किंवा मग आपण धूप असंही बनवू शकतो. साधारण अशा मोठ्या आकारांमध्ये बनवायचे आणि त्याला एखादी हिऱ्याची किंवा कोणती एखादी टूथपिक जरी किंवा उरलेल्या अगरबत्तीची काडी लावली तरी होऊन जातं. अशी सुद्धा धूपकांडी आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज धूपकांड्या बनवल्या, म्हणजे मी अजूनही बनवते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आकारांमध्ये धूपकांड्या बनवायच्या आणि उन्हात कडक होईपर्यंत व्यवस्थित सुकवायच्या. तर अशा बनवल्या आम्ही धूपकांड्या, आणि तुम्ही सुद्धा बनवा. आणि त्याचसोबत आपलं इंस्टाग्रामवरही पेज आहे, त्यालाही फॉलो करा. आणि ह्या हिराच्या काडी लावून धूपकांड्या बनवल्या, जेणेकरून असं अगरबत्तीसारखं आपण वापरू शकतो.